नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय व त्याबद्दल संपूर्ण जॉबची अपॉर्च्युनिटी, करिअर संधी याबद्दल सविस्तर माहिती बघूया मित्रांनो. तर सिव्हिल इंजिनिअरिंग हे एक आंतरराष्ट्रीय तसेच भारतात मराठीत याला स्थापत्य अभियांत्रिकी असे म्हटले जाते. यात इमारती, रस्ते, धरणे, कालवे, विमानतळ, पाणी, सांडपाणी यंत्रणा, रेल्वे, स्टेडियम, शॉपिंग मॉल असे भरपूर पायाभूत सुविधा समाविष्ट असतात मित्रांनो. म्हणजेच याच्या उपशाखा आपण आता बघूया. तर याच्या सब डिसिप्लिन अर्थातच याला स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग ही एक उपशाखा आहे, ज्यात रचना तसेच भूकंप प्रतिरोधक तसेच कन्स्ट्रक्शन उपशाखा एक आहे. त्यामध्ये प्रकल्प अंमलबजावणी किंवा परवाने घेणे किंवा गुणवत्ता तपासणी हे यात समाविष्ट आहे. तसेच डिफरंट उपशाखा म्हणाल तर इरिगेशन डिपार्टमेंट, तसेच ट्रान्सपोर्टेशन डिपार्टमेंट, इन्व्हायरमेंटल डिपार्टमेंट, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग, अर्थक्वेक इंजिनिअरिंग, टाउन प्लॅनिंग असे वेगवेगळे याच्या उपशाखा आपण म्हणू शकतो मित्रांनो. तर तुम्हाला अभ्यासक्रम व पात्रता काय आवश्यक आहे सिव्हिल इंजिनिअरिंग होण्यासाठी ते बघूया. तर मित्रांनो, सिव्हिल इंजिनिअरिंग होण्यासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण सध्या असाल तर तुम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घेऊ शकता 10वी पासच्या बेसिसवर. तसेच डिप्लोमा हे एक इंजिनिअरिंगच्या पहिले असतं. तसेच जर तुम्ही 12वी करून जात असाल तर तुम्हाला BE-BTech हे तुम्ही 12वी सायन्स असेल तुमच्याकडे किंवा डिप्लोमानंतरही डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळू शकते मित्रांनो. तर आता सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अभ्यासाबद्दल विषय यामध्ये सब्जेक्ट कोणते असतात ते बघूया. तर 4 वर्षाच्या अभ्यासामध्ये तुम्हाला गणित, भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स, पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण, पायाभूत सुविधा, दळणवळण, वास्तुरचना, वास्तुसंरचना, कॉन्क्रीट, बांधकाम तंत्रज्ञान, गुणवत्ता व सुरक्षितता, CAD, CAE, मोजमाप तंत्रज्ञान व प्रकल्प व्यवस्थापन याबद्दल तुमचा सखोल अभ्यासक्रम 4 वर्षात घेतला जातो मित्रांनो. तर आता सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी कौशल्य काय आवश्यक आहे ते बघू मित्रांनो. तर तांत्रिक कौशल्य म्हणाल तर तुम्हाला परिशुद्ध गणित, भौतिकशास्त्र, CAD सॉफ्टवेअर याचा चांगला अभ्यास असणे आवश्यक आहे. तसेच गंभीर विचार व विश्लेषण यामध्ये जटिल समस्या उपाय शोधणे व निर्णय घेणे हाही याचे कौशल्य असेल तर तुम्ही ह्या क्षेत्रात नक्कीच उंचीवर जासाल. नेतृत्व व प्रकल्प व्यवस्थापन यामध्ये बजेट, वेळ, गुणवत्ता नियंत्रण, कोणताही प्रकल्प किंवा प्रोजेक्ट कंप्लीट कसा होईल व त्याबद्दल दूरदृष्टी असणे यालाच आपण नेतृत्व व प्रकल्प व्यवस्थापन म्हणू. तसेच सश्रेपण व संवाद, विविध संघांना मार्गदर्शन, ग्राहकांशी संवाद व अहवाल तयार करणे हे याचे मुख्य अंग आहे. तर आपण आता सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये करिअरच्या काय संधी आहेत ते बघू मित्रांनो. तर करिअर म्हणाल तर तुम्हाला गव्हर्नमेंट ही जॉब ही इथे भरपूर आहे मित्रांनो. तर त्यामध्ये मुख्यतः PWD, जलसंपदा विभाग, सिंचन, रेल्वे, विमानतळ, बंदर व महानगरपालिका यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगला भरपूर गव्हर्नमेंट जॉब म्हणाल तर यामध्ये भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. तसेच खाजगी क्षेत्र म्हणाल तर बांधकाम ज्या कंपन्या असतात, बिल्डर असतात किंवा कन्सल्टन्सी, मटेरियल टेस्टिंग लॅबोरेटरी किंवा रिअल इस्टेट यामध्येही खाजगी क्षेत्र म्हणाल तर ह्यामध्ये तुम्हाला जॉबच्या चांगल्या संधी आहेत. तसेच तुम्ही ह्या सिव्हिल इंजिनिअरिंग तुम्ही असाल तर तो झाल्यावर तुम्हाला स्वतःचा व्यवसायही चालू करू शकतात. जसेच की कंत्राटदार किंवा टेंडर घेणे किंवा बांधकाम व्यवसाय सुरू करता येऊ शकतो मित्रांनो. जर तुम्हाला कंत्राटदार किंवा टेंडर हवे असेल तर तुम्हाला याचे गव्हर्नमेंटचे लायसन्ससुद्धा असतात. जे तुमच्याकडे असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंटचे टेंडरही मिळू शकतात मित्रांनो. तसेच मित्रांनो, करिअरच्या संधी अजून म्हणाल तर यात स्ट्रक्चरल ऑडिट, समुद्री बांधकाम, पर्यावरण ऑडिटिंग, शहर नियोजन यामध्येही जॉबच्या चांगल्या संधी आहे मित्रांनो. तर पगार म्हणाल मित्रांनो तर डिप्लोमा पदवीधरांना 15,000 ते 25,000 पर महिना पडतो. तसेच सरकारी जे डिप्लोमा पदवीधर असतात त्यांना अंदाजे 25,000 ते 35,000पर्यंत पगार मिळतो. आणि जर तुम्ही इंजिनिअरिंग करून गेलात तर तुम्हाला पगारही चांगला मिळतो. तसेच ते तुमच्या कौशल्यावर आहे. जर तुम्ही एखादा प्रायव्हेट किंवा तुमचा एखादा स्वतःचा व्यवसाय चालू केला असेल, जितके तुम्हाला प्रोजेक्ट भेटेल तेवढे तुम्हाला तुम्ही याच्यात कमवू शकता मित्रांनो.
तर तुम्हालाही काही प्रश्न असतील सिव्हिल इंजिनिअरिंगबद्दल तर ते नक्की विचारा मित्रांनो. तसेच चॅनलला सबस्क्राईब करावं. पुढील व्हिडिओमध्ये अजून अशी नवीन माहिती बघूया मित्रांनो. तरी सध्या तरी इथेच थांबूया. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा. धन्यवाद मित्रांनो. व तुमच्या गरजू मित्रांना असले व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या ज्ञानात भर पडेल व आपला भारत देश एक महान भारत देश होईल व आर्थिक प्रगतीकडे चांगल्या तऱ्हेने आपण जाऊ शकू. तर सध्यापुरते इथेच थांबूया. धन्यवाद मित्रांनो.